आज बॉयलरचं उद्घाटन केलेलं आहे. कशा पद्धतीने कारखाने जे आहे ते सुरू राहणार आहेत, काय परिस्थिती राहणार आहे आणि कारखाने जे आहे ते संकटात देखील आलेले आहेत, काय विषय नेमकं? खरंच आता इथे मी एक पाहुणी म्हणून आलेली आहे कारखान्याची मोडी टाकण्यासाठी आणि बॉयलर प्रज्वलन करण्यासाठी. पण ओमकार ग्रुप्सही आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये नाही 2-3 वर्ष झाले आमचा संबंध आलेला आहे. त्यांनी जे कारखाने राज्यभरात चालवायला घेतलेले आहेत ते खूप उत्कृष्टपणे ते चालवत आहेत आणि जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा 1.5 पट दुपटीने कारखाने चालवत आहेत आणि खूप चांगला भाव आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात ऊस गेल्याबरोबर आणि व्यापाऱ्यांचे पैसे HNTचा सगळं व्यवस्थित त्यांचा हाताळण्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मला विश्वास आहे की हा कारखानाही त्यांनी सांगितले 8 लाख टनच्या आसपास गाळप करायचा त्यांचा मानस आहे. ते यशस्वीपणे गाळप करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून नक्कीच चांगला फायदा होईल आणि आजूबाजूच्या बाजारपेठ पण त्याच्यामुळे उचलल्या जातील. इथल्या भागाच्या आर्थिक उन्नतीमध्ये चांगलं योगदान. नगरपालिका निवडणूक आहे 200 किती भाजपाला यशाची काय खात्री वाटते? भरभरून आम्हाला यशाची खात्री आहे. नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, लगेच पाठोपाठ जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कारण लोकांनी आता देशामध्ये आणि राज्यामध्ये वेळोवेळी आमच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत जर भारतीय जनता पार्टीला भरभरून यश मिळालं आणि महायुतीचे जास्तीत जास्त जागा आल्या तर नक्कीच त्याचा फायदा विकासाकडे जास्त गती देण्यामध्ये होईल हा विश्वास लोकांमध्ये आहे. स्थानिक पातळीवरती मतभेद अनेक आहेत, त्यामुळे महायुती होईल नाही होईल अशा अनेक चर्चा आहेत. त्यामुळे भाजप जे ते स्वबळावरती निवडणूक लढेल अशी देखील परिस्थिती. आपण काय सांगणार त्याच्यावरती? मी आता ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करू शकत नाही. राज्यभर निवडणुका आहेत, तिथले लोक काय निर्णय घेतील हे त्याच्यावर अवलंबून आहे. पण कोणत्या तरी महायुतीच्या घटकाचाच इथे विजय होईल एवढा मला विश्वास आहे. बच्चू कडू यांनी टीका केलेली आहे की मत चोरी केली गेलेली आहे आणि निवडणूक आयोगांना पैशांची गड्डी जी आहे ती दिली गेली, त्यामुळे मत चोरी जी आहे ती बेशुमार होतात. मी काही त्या टीकेवर उत्तर देण्याचं माझं काम नाही, त्याच्यावर व्यवस्था उत्तर देईल. काँग्रेस एकीकडे मुंबईत स्वबळाचा नारा देते आणि दुसरीकडे नाशिकमध्ये मनसेसोबत महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेते. काय वाटतंय सगळं? तिकडे एकीकडे स्वतंत्र आता हे स्थानिक मॅटर आहे, ज्याचे मॅटर आहे त्याच्यावर मी काही टिप्पणी करण्याचा आवश्यक. ठाकरे बंधू दोघी भाऊ एकत्र येते त्यामुळे महायुतीला फटका बसेल असं वाटतं आपल्याला? मी तर म्हणलं भरभरून आम्हाला यश मिळेल असा विश्वास.